नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अचलपूरमध्ये कुस्तीप्रेमीसाठी मोठी आनंदाची बातमी. पालकमंत्री चषक आणि 38वी विदर्भ केशरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन 16, 17 आणि 18 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाचे अध्यक्ष रामदास तळस यांनी पत्रकार परिषदेत दिली. अचलपूर नगराध्यक्ष सौ रुपाली माथने यांच्या पुढाकाराने आणि विदर्भ कुस्तीगार संघाच्या मान्यतेने श्री हनुमान आखाडा व अमरावती शहर जिल्हा कुस्तीगार संघाच्या संयुक्त विद्यमानाने हा भव्य क्रीडा सोहळा विठ्ठल मैदान अचलपूर येथे रंगणार. या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्हे आणि 4 महानगरपालिका मिळून एकूण 15 संघ सहभागी होणार असून सुमारे 300 पैलवान, 25 रेफरी आणि 50 कार्यकर्त्यांचे अचलपूर मध्ये आगमन होणार आहे. पुरुष महिला कुमार गटांमध्ये विविध वजन गटातील सामने रंगणार असून कुस्तीच्या पारंपरिक खेळाचा थरार अनुभवायला मिळणार. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रोख पारितोषिक तसेच चांदीचा गदा आणि होंडा शाईन मोटरसायकल प्रदान करण्यात येणार आहे. महिला गटातही रोख बक्षिसांची विशेष मालिका ठेवण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी सकाळी वजन प्रक्रिया पार पडणार असून सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर बक्षीस वितरण सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे अचलपूरमध्ये क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक स्पर्धेचा आनंद घ्यावा आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 38वी विदर्भ केशरी कुस्ती स्पर्धा अचलपूर येथे 16, 17, 18 या 3 दिवसात होणार आहे. विदर्भ केसरी पालकमंत्री चषक या स्पर्धेला नाव राहणार आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं मान्यता दिली आहे. या स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. विदर्भातले 300 पैलवान या ठिकाणी सहभाग घेणार आहे. महिलासुद्धा या ठिकाणी सहभाग घेणार आहे. विदर्भ केसरी जो जिंकेल त्याला होंडा सिटी एक गाडी देणार आहे. पहिल्यांदा हे होऊन राहिलं होंडा शेरी ते होणार आहे. विशेष म्हणजे महिला विदर्भ केसरी ही सुद्धा त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहे. या स्पर्धा 3 दिवस चालल्यानंतर या स्पर्धेमधून जे चांगले पैलवान येईल त्याला नॅशनलमध्ये पाठवण्याची व्यवस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं जी टीम जाते त्यामध्ये सुद्धा सहभाग घेण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहे. आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात विदर्भातला चांगला पैलवान तयार व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. तालुका प्रतिनिधी प्रवीण पाचगरे सोबत बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.